नमस्कार, मी आकाश जाधव. नॅशनल इन्शुरन्सनं एक नवीन जाहिरात काढलेली आहे. इनफॅक्ट आपण त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आधी सांगितला होता की NSL AOचं एक नोटिफिकेशन येणार आहे म्हणून. तर NSL AOचं बिलकुल त्याच पद्धतीने नोटिफिकेशन आलेलं आहे. नोटिफिकेशन आहे जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट दोन्हीसुद्धा वेकन्सीसाठी आहे. काही विद्यार्थी दोन्हीकडे सुद्धा एलिजिबल आहेत. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट की आपण अप्लाय करावं की नाही, अप्लाय करायचं असेल तर जनरलिस्टमधून करावं की स्पेशलिस्टमधून करावं, हा सगळा पार्ट आजच्या ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे ते आपण कव्हर करणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूयात आपला आजचा पार्ट. व्हिडिओ शक्यतो 2 पार्टमध्ये असेल. पहिल्या पार्टमध्ये आपण PDF मध्ये जी महत्त्वाची माहिती आहे ती बघूयात आणि सेकंड पार्टमध्ये आपण जे आहे ते साधारणतः कशातून अप्लाय करायचे की तुमचे जे काही FAQs असतील तो सगळा पार्ट आपण सेकंड पार्टमधून जे ते पाहणार आहोत. तर पहिला पार्ट पाहत असताना संकल्प एज्युकेशनला 7 जूनला 12 वर्षे कंप्लीट होऊन आपण 13व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. तर आपण त्यानिमित्तानं आपले जेवढ्या बॅचेस आहेत संकल्प 247 ॲपवर ऑनलाईन ह्या सगळ्या बॅचेसवर 40% डिस्काउंट जे ते ठेवलेलं आहे. त्याचा शेवटचा दिवस 11 जून आज आहे. तर विद्यार्थ्यांनी संकल्प 13 हा कोड वापरून साधारणतः त्यांना जीही बॅच पाहिजे असेल ती बॅच आपल्या संकल्प 247 ॲपहून परचेस करता येईल. काही प्रॉब्लेम असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. त्यातल्या काही बॅचेसबद्दल माहिती मी सांगतो. ती म्हणजे आपली बँकिंग प्राईम 9.0 ही जी बॅच आहे ती 15 जूनपासून स्टार्ट होते. त्यातला मॅक्सिमम क्वांटचा कॉन्टेंट जो आहे तो मी घेणार आहे. क्वांटचा मॅक्सिमम पार्ट लाईव्ह फॉर्मॅटमध्ये म्हणतो मी, रेकॉर्डेडमध्ये तर असेलच. सोबत आपली SSCची जी ऑनलाईन बॅच आहे ती आपली 16 जूनपासून जी ती स्टार्ट होते आणि बँकिंगची बॅच 2 जूनला स्टार्ट झाली आहे. आणि अपकमिंग बॅच जे ते बँकिंगच्या मुलांनी वाट न पाहता इमिजिएट स्टार्ट करा. अपकमिंग बॅच जे ते जून एंडला पुन्हा नेक्स्ट बॅचसुद्धा जे ते स्टार्ट होऊन जाईल. तर ह्या पद्धतीनं याच्याशिवाय विद्यार्थ्यांना फक्त क्वांट, फक्त रिझनिंग, फक्त इंग्लिश, फक्त GA, कम्प्युटर ह्यासुद्धा बॅचेस आपल्या ॲपवर जे आहेत ते उपलब्ध आहेत. चला तर आपण पहिल्यांदा हा आहे PDFची लिंक मी खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या 266 जागा आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 12 जूनपासून ते 3 जुलैपर्यंत आहे आणि प्री एक्झाम 20 जुलैला आणि मेन्स एक्झाम 31 ऑगस्टला या पद्धतीने असणार आहे. तुम्ही सध्याचा पॅटर्न पाहता आता ॲडव्हर्टिजमेंट आपण आलेली पकडू शकता 12 जूनला. 12 जूनपासून ॲप्लिकेशन स्टार्ट होतं आहे. 12 जूनला ॲप्लिकेशन आहे, 20 जुलैला म्हणजे जूनमध्ये ॲप्लिकेशन, जुलैमध्ये प्री, ऑगस्टमध्ये मेन्स, सप्टेंबरमध्ये इंटरव्ह्यू, ऑक्टोबर नोव्हेंबरला जॉईनिंग. एवढ्या फास्ट पद्धतीनं लगेचच्या लगेच यांचं जे ते काम आहे. आता याच्यामध्ये स्पेशलिस्टमध्ये टोटल 170 वेकन्सीज ह्या जनरलिस्टच्या आणि 96 वेकन्सीज ज्या आहेत त्या स्पेशलिस्टच्या असणार आहेत. तर जनरलिस्टमध्ये एनी ग्रॅज्युएट चालेल, पण स्पेशलिस्टमध्ये डॉक्टर, लीगल, फायनान्स, IT, ऑटोमोबाईल ह्या वेकन्सीज ज्या आहेत त्यासुद्धा त्यांनी वेगळ्या काढलेल्या आहेत. तर पहिल्यांदा कुठून अप्लाय करायचा हा सगळा पार्ट आपण शेवटी बघूयात. ह्यामध्ये कॅन्डिडेटला एकाच डिसिप्लिनला अप्लाय करता येईल. जर का त्यानं मल्टिपल फॉर्म भरले तर जो शेवटचा व्हॅलिड फॉर्म आहे त्याच फॉर्मला फायनल कन्सिडर करण्यात येईल. सर्व्हिस कंडिशन जी आहेत ती त्याच्यामध्ये दिलेली की तुम्हाला अक्रॉस इंडिया कुठेही काम करावं लागेल, पण महाराष्ट्राकडं मुंबई आहे आणि फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळं 95% केसेसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना महाराष्ट्रातच जॉब मिळतो. बाहेर जाण्याची आवश्यकता जी ते पडत नाही. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर द मिनिमम स्टे ॲट द इनिशियल पोस्टिंग, जिथं तुमची पोस्टिंग होईल तिथं पहिला स्टे तुमचा 5 वर्षाचा असेल आणि जे स्पेशलिस्ट केडरमधून होतील त्यांना एक अंदाजे जवळपास 10 वर्षाचे आहेत ते स्पेशलिस्ट केडर सोडून जनरलिस्टमध्ये येता येणार नाही, जे की चांगलं आहे. पुढे बघा, बिफोर जॉईनिंग ॲज प्रोफेशनल विद्यार्थ्यांना द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू गिव्ह अंडरटेकिंग टू सर्व द कंपनी फॉर 4 इयर्स. तुम्हाला 4 वर्षाचा बॉन्ड साईन करून द्यायचा आहे आणि जर का तुम्ही तो दिल्याच्या नंतर मधून सोडलं तर पहिल्या वर्षाचा ग्रॉस सॅलरी तुम्हाला द्यायची आहे. आता काही लोक पटकन विचार करतील की त्यामध्ये 90,000 पगार दिलेला आहे, तर गुणिले 12 म्हणलं की 12 9 108 10 11 लाखाच्या आसपास अमाऊंट द्यावी लागेल का? तर तसं नाही आहे. त्यांनी पुढं दिले की त्या 4 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही ज्या वेळेला सोडतायत, बघा मी ते वाक्य वाचून दाखवतो. इन द इव्हेंट ऑफ द रिझायनिंग फ्रॉम द कंपनी बिफोर द एक्सपायरी ऑफ द बॉन्ड पिरियड दे विल बी लायबल टू पे liquidated damages equal to 1 year's gross salary paid to them during the year of probation, which could be proportionately reduced depending on the length of the services rendered. मला त्याच्यातून एवढं कळतं आहे की 4 वर्ष जर तुम्ही सर्व केले तर काही 4 वर्षानंतर 5व्या वर्षी सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण पहिल्या वर्षी सोडलं तर पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षाचे 25, 25, 25, 25 नुसार शेवटचे 75%, 2 वर्षामध्ये सोडलं
तर 50%, 3 वर्षानंतर सोडले तर 25% आणि 4 वर्षानंतर सोडले तर 0%. एवढी अमाऊंट जी ती भरावं लागेल, जी तुम्ही इमिजिएट जॉईन केल्याच्यानंतर माणूस 11 लाखाचा जॉब कधी सोडत आहे, 10, 11, 12 लाखाचा जॉब. इनफॅक्ट पगार 90,000 आहे, त्याच्याशिवाय ॲडेड बेनिफिट्स आहेत, तर तो लाखाच्या वरती होतो पगार. हा कधी सोडेल, त्याच्यापेक्षा मोठी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर त्यामुळं बॉन्ड आणि ह्या गोष्टीचं ॲटलिस्ट इन्शुरन्सला टेन्शन घेऊ नका. पुढे त्यांनी दिलं आहे की बेसिक 50,000 आहे आणि ग्रॉस पगार जो आहे तो 90,000 आहे आणि त्याच्याशिवाय 90,000 पगाराशिवाय NPSचं बेनिफिट आहे, ग्रॅच्युटी आहे, LTS आहे, मेडिकल बेनिफिट्स आहे, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स, ह्या सगळ्या गोष्टीसोबत लागू असणार आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं 1 मे 2025 ही कट ऑफ डेट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी. जर तुम्ही जनरलिस्टमधून अप्लाय करतात, पहिले जनरलिस्ट घेतो, ते ऐकणारे जास्त आहेत. जनरलिस्टला ग्रॅज्युएशन पाहिजे विथ 60% मार्क आणि SC ST असेल तर 55% मार्क. इथं सुद्धा बऱ्यापैकी कॉम्पिटिशन तुमची कमी होऊन जाते. त्यानंतर स्पेशलिस्टमध्ये डॉक्टरसाठी MBBS MD MS किंवा PG, लीगलसाठी ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ, फायनान्ससाठी CA किंवा BCom सुद्धा चालेल, फायनान्ससाठी BCom पण चालेल. मोठा वर्ग आहे जो हा व्हिडिओ सुद्धा ऐकतोय, तर BCom बी 60% चालून जाईल, BCom किंवा MCom दोनपैकी काही पण चालेल. IT साठी B किंवा BTech, ME किंवा MTech इन कम्प्युटर सायन्स, IT किंवा MCA MSc कम्प्युटर सायन्स पण चालून जाईल, 60% पाहिजेत. ऑटोमोबाईलसाठी B, BTech, ME MTech इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग टुगेदर विथ डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. ह्याच्यामध्ये मुलांचे मला कॉल येऊ शकतात असं मला वाटतंय की सर माझं मेकॅनिकल आहे, मी काय करू. मागच्या बॅचमध्ये ज्यावेळेला न्यू इंडियाच्या याच्यामध्ये ऑटोमोबाईलच्या जागा निघाल्या होत्या, त्यात त्यांनी मेकॅनिकलला घेतलं होतं. ह्याच्यामध्ये मेकॅनिकल लिहिलेलं नाही आहे, पण मी तुम्हाला फक्त मागचा रेफरन्स दिला, ह्याबद्दलचा कॉल नको. हां, मी एक काम करेल की मंथली सेशनमध्ये पुन्हा एकदा विचारून घेईल, पण पाठीमागे आतापर्यंत जेवढ्या रिक्रुटमेंट आलेल्या आहेत त्यामध्ये ऑटोमोबाईलला अप्लाय करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रॉब्लेम आलेला नाही. मला ह्या ॲडबद्दल सांगता येणार नाही, पण पाठीमागे सगळ्यांनीच ऑटोमोबाईलच्या जागा काढल्या होत्या, तर आतापर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही आहे. ह्याबद्दल आयडिया नाही. तरीही मी आपल्या मंथली सेशनला येईपर्यंत याच्याबद्दलची डिटेल्ड आयडिया जी ती घेतो. जनरलिस्टचं तुम्हाला सांगितलं तर ह्या पद्धतीनं आहे. अजून एज 21 ते 30, OBC 3 वर्ष एक्स्ट्रा 33, SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 35. जे तुम्हाला स्क्राईब विद्यार्थी आहेत, ज्यांना म्हणजे फिजिकली चॅलेंज विद्यार्थी ज्यांना स्क्राईबची गरज पडते, अशांना 1 स्टेप बिलोचा कसला क्रायटेरिया मला तरी नाही दिसला कुठे. पण तुम्ही स्पेशलिस्टला अप्लाय केला तर तुमच्या स्ट्रीमचा व्यक्तीसोबत घेऊन जाऊ नका. फायनान्सला अप्लाय केलं BCom मधून तर BCom वाला सोबत नेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी कोणता पण नाही तर चालेल. पुढे ऑनलाईन एक्झाम 3 पार्टमध्ये, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. प्री 35-35-30चे आपला नेहमीचा बँकिंग पॅटर्न. मेन्सवाला जो पार्ट आहे तो जनरलिस्ट मुलांना 50-50-50चे 5 सेक्शन आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, कम्प्युटर. आणि स्पेशलिस्टला केलं ते सगळे विषय 40-40-40चे होतात आणि जे 50 मार्क वाचले त्याचा स्पेशलिस्टचा सब्जेक्ट होतो. आता इथे प्री एक्झाम क्वालिफाईंग आहे. प्री आणि मेन्समध्ये सेक्शनल कट ऑफ आहे, त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंग 25% आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह ही फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे, जो कुणीही टॉम, डिक अँड हॅरी पास होऊ शकतो. तर ह्या स्पेशलिस्टवाला पार्टसुद्धा आहे. आता सर स्पेशलिस्टचा अभ्यास करायचा कसा, हा एक डाऊट तुमच्या साईडने येऊ शकतो, तर मी तो एक मुद्दा लिहायचा राहिलेला आहे की स्पेशलिस्टच्या अभ्यासाबद्दल सर मला डाऊट आहेत. स्पेशलिस्टच्या अभ्यासाबद्दल डाऊट, स्पेशलिस्ट स्टडी, तर तुम्ही शेवटी मला बोलायचं त्याच्यावर, तर मी तो वाला मुद्दा लिहून ठेवतो. तो वाला मुद्दा लिहायचा राहिला होता यापुढे. तर प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्यानंतर तुमचं मेन्स आणि इंटरव्ह्यूचं वेटेज फायनल सिलेक्शनला 80% वेटेज मेन्सचं, 20% इंटरव्ह्यूचं, या पद्धतीनं असेल. प्री एक्झाम ही फक्त क्वालिफाईंग असणार आहे. पुढे त्यातलं डिस्क्रिप्टिव्ह पण क्वालिफाईंग असेल. 250 तुमचे जे मार्क असणार आहेत मेन्सचे त्याला 80% कन्वर्ट करतील, इंटरव्ह्यूचे मार्क 20% कन्वर्ट करतील. या पद्धतीने चालेल. ॲप्लिकेशन प्रोसेस टिपिकल IBPS एक्झाम घेणार असल्यामुळं ज्या पद्धतीनं ते IBPSची प्रोसेस होते तसंच ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे. डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला तयार ठेवायचे त्याच्याबद्दलची माहिती तर दिलेली आहे. सिलेक्शन 80-20वर असेल. त्यानंतर तुमची ॲप्लिकेशनची फीस आहे ती ₹1000 असणार आहे, थोडी जास्त आहे, पण SC ST PWD ही 250 आहे, तर 1000 आहे, पण तुम्ही लोकांनी अप्लाय करायचा. एक्झाम सेंटर भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, 5 एक्झाम सेंटर्स आहेत. तुम्ही जर पाहिलं तर
तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर असणार आहेत 5. पुढे तुम्ही बघितलं असाल UP आपल्यापेक्षा मोठं आहे, पण त्यांना लखनौ, प्रयागराज, कानपूर आणि नोएडा 4 सेंटर दिलेले आहेत. तर आपल्याकडं कंपॅरेटिव्ह एक्झाम आणि मेनसाठी कारण की नंबर ऑफ मुलंच कमी असणार आहे. 266 जागा आहेत भारतात. त्याला गुणिले समजा 1:15 करतात वाटतं, ते 1:15 करतात आय गेस, मी चेक नाही केलं याच्यामध्ये. पण इन्शुरन्समध्ये एका जागेसाठी 15 लोक घेतात. तर किती असतील ते एक अंदाजे तुम्ही बघा, 200 मुलांसाठी किंवा 300 मुलांना जरी पकडलं तर 4-4.5 मुलं भारतात असणार आहेत. तर त्यामुळं एकेका राज्यामध्ये एक सेंटर मेनसाठी दिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे. चला, ॲप्लिकेशनची प्रोसेस त्याच्याबद्दलची डिटेल याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढे जर तुम्ही बघितलं यामध्ये तर बाकी काहीच नाही. बाकी मला असं वाटतं बऱ्यापैकी तुमचे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट हे असं दिलेलं आहे. आता या मुद्द्याच्या गोष्टीवर पहिल्यांदा सर, जनरलिस्ट की स्पेशलिस्ट तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर माझं इकडं इन्स्क्रिनेशन जास्त आहे. पण सर 170 जागा कुठं आणि 20 जागा कुठं, तुम्हाला काय वाटतं? पण तरी पण ह्या 170साठी कॉम्पिटिशन जास्त असते. म्हणून मला असं वाटतं तुम्ही फायनान्सला अप्लाय करतायत, तुम्ही ऑटोमोबाईलला अप्लाय करतायत, तुम्ही IT ला अप्लाय करतायत, तुम्ही लीगलला अप्लाय करतायत, किंवा तुम्ही डॉक्टरसाठी अप्लाय करतायत, मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी स्पेशलिस्टला अप्लाय केलं पाहिजे. मन म्हणतं. सर का म्हणतं? थोडंसं तेवढ्यावरच नका थांबू सर, काहीतरी त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आम्हाला द्या की असं का वाटतंय. तर मला असं वाटतं त्यासाठी ते चेक करण्यासाठी आपल्याला मागचे कट ऑफ जे आहेत त्याची स्टडी करावं लागेल. तर थोडे बहुत कट ऑफ मी 2024ची ॲडव्हर्टाइजमेंटचे आणलेले आहेत. तिकडे बघा, जनरलिस्टला प्री एक्झाम खूप चिंती असते. तर 79.5चा कट ऑफ होता. पैकीच्या पैकी अटेम्प्ट होतात मुलांचे सगळ्या सेक्शनचे. तर 100पैकी 80चा अटेम्प्ट होता. 80चा कट ऑफ प्रीचा होता जनरलिस्टचा. डॉक्टरसाठी तो महाभयानक, जिथं 80चा कट ऑफ आहे जनरलिस्टला, डॉक्टरसाठी 20, लीगलसाठी 37, फायनान्ससाठी 65, ॲक्च्युअलच्या जागा निघाल्या त्यावेळेला 65 त्यावेळेस निघाल्या, IT च्या 63 आणि ऑटोमोबाईलच्या विक्रमी 21 कट ऑफ लागलेला होता. नक्कीच त्या ऑटोमोबाईलला मेकॅनिकलवाल्यामध्ये घुसले नसतील, त्यामुळे तर झालं असेल. नाही सर, प्रीला तसं झालं असेल सर, मेन्सला अवघड असेल सर, असं काही लोक म्हणतील. पण इकडे मेन्ससाठी पण बघा, मेन्समध्ये तुमचा जो कट ऑफ आहे तो 141 आहे जनरलिस्टचा, आणि डॉक्टरसाठी आहे 65, त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी, लीगलसाठी 123, फायनान्सला 120, ॲक्च्युरियल 90, IT 124, ऑटोमोबाईल 96.5, हिंदी राजभाषेचे निघाले होते 90. सगळ्यांचे प्रीचे आणि मेन्सचे कट ऑफ जे आहेत हे जनरलिस्टपेक्षा कमी होते. ह्या पद्धतीनं मला सांगायचं होतं. होपफुली हा वाला मुद्दा क्लिअर झाला असेल. पुढे या परीक्षेची डिफिकल्टी लेवल. ज्या परीक्षेत पोरग 100पैकी 80 मार्क घेतं ती परीक्षा काय अवघड असणार आहे. आणि इकडं पण आहे जनरलिस्टला 250पैकी 141 येतात. तर सांगण्याचा मुद्दा, इकडची डिफिकल्टी लेवल जी ती कमी असते. इथं फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल, आमच्या ज्या बांधवांचं इंग्लिश थोडंसं अवघड जातं, ज्यांचा हात इंग्लिशमध्ये तंग आहे, अशा लोकांनी इंग्लिशची थोडीशी ॲडेड प्रॅक्टिस करावं लागेल ह्या एक्झामसाठी, किंवा इन्शुरन्सच्या ह्या प्रीसाठी ज्यांचा कट ऑफ 80-80पर्यंत जातो, किंवा RBI असिस्टंटसाठी वगैरे. तर अशा एक्झाममध्ये काय एक मार्काचं महत्त्व असतं, अटेम्प्ट पैकीच्या पैकी होतात. त्यामुळे थोडंसं इंग्लिशवर तुमचा फोकस जो होतो तिकडे जास्त ठेवा. थोडं इकडे या, याही साईडला बघितलं तर हा 141चा कट ऑफ आहे. आता तुम्ही कोणतीही ग्रामीण बँकेची एक्झाम बघा, आता तसा 250पैकी आहे, समजा तसा 250पैकी आहे, पण इकडची जी लेवल असेल ती RRB PO मेन्स इतकी किंवा थोडीशी कमी असेल. RRB PO मेन्स इतकी किंवा कमी ही असणार आहे. इकडची RBI असिस्टंट टाईपची एकदम सोपी एक्झाम असेल. बाहेर आल्यानंतर प्रत्येक जण नवीन बॅच करणारा पोरगं पण म्हणेल की मी 80 अटेम्प्ट केले, मी 90 केले म्हणून. एवढी सोपी एक्झाम ती असते. असो, थोडंसं पुढे सिलेक्शनचे चान्सेस. सर 266 जागा आहेत, सोडून देतो सर, कशाला जॉईन करू मी किंवा कशाला अप्लाय करू असे म्हणणारे 80% लोक ऑलरेडी कॉम्पिटिशनमधून बाहेर झाले असतात. नंबर 1. नंबर 2, मी मुलगी आहे, एक्झाम सेंटरसाठी इकडं जायचं तिकडं जायचं, एवढं दूर जायचं, कोणाला सोबत नेऊ, त्याच्यामध्ये काही कमी झाले असतात. आणि तिसरे ते म्हणजे मला 60% नाही आहेत, तर मी कसं अप्लाय करू. अशा पद्धतीने एक मोठा वर्ग या परीक्षेतून बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळं तुम्ही जर
एका जागेसाठी असलेल्या फॉर्मचा रेशो बघितला तर तो खूप वेळेस बँकिंगपेक्षा कमी होऊन जातो. तुम्ही तुमची आत्ताच झालेली SBI क्लर्कलची एक्झाम बघा, त्याच्या निकालाबद्दल न बोललेच बरं. तर SBI क्लर्कलच्या एक्झाममध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा एका जागेसाठी जेवढे ॲप्लिकेशन आले होते साधारणतः तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा कमी इकडचे ॲप्लिकेशन्स असतात. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अप्लाय केलं पाहिजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ. तुम्हाला असं वाटतंय की एक्झाम सेंटरला जाणे येण्याचा इश्यू जो प्रीला तर नाही आहे. 5 सेंटर्स आहेत तुमच्या, कुणी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असेल तर 5पैकी कोणतं ना कोणतं सेंटर जवळ सापडून जातं. तर त्यामुळं एक्झाम सेंटरचा इश्यू नाही. त्यानंतर एक्झाम इमिजिएट आहे, त्यामुळं सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा सगळ्यांनी अर्ज केला पाहिजे. कारण की वाईट तेव्हा वाटतं ज्यावेळेस आपल्या सिलेक्शनचा विषय नसतो, आपल्यासोबतचा अप्लाय करतो, कारण की याची डिफिकल्टी लेवल कमी असल्यामुळे तो पास पण होऊन जातो. त्याला काही खूप ग्रेट नॉलेजची SBI PO मेन्स क्रॅक करायला किंवा RBIची ग्रेड बीची प्री क्रॅक करायला लागतं, असं काही कोणताही पार्ट जो तो ॲडेड लागत नाही. पुढे बँक जॉब वर्सेस इन्शुरन्स जॉब. जर का तुम्ही 1-2 वर्षापासून तयारी करत असाल तर ह्या लोकांकडून हॅपीनेस इंडेक्सबद्दल ऐकलं असेल की जॉब करत असताना आम्ही किती खुश असतो. सर मी ऐकलेलं नाही आहे, त्यांचे स्टेटस वगैरे पाहत असाल किंवा आपण जर पाहिलं तर तुम्ही दोन्हीकडे जॉब दोन्हीकडेचे चांगले आहेत, पण थोडासा वर्कलोड आणि वर्क प्रेशर जो तो इन्शुरन्समध्ये आजही कमी आहे. त्यानंतर काही काही लोक चहा टपरीवर बोलताना कशाला अप्लाय करतो, NISL काही दिवसामध्ये प्रायव्हेट होणार आहे असं म्हणतात. पण दादांनो, काही काही चर्चा आहेत ना, ह्या फक्त चर्चा म्हणूनच असतात. जसं की दर 2-3 वर्षांनी किंवा दरवर्षी गव्हर्नमेंट एक 6-6 महिन्यानंतर आम्ही 10वी-12वी ग्रॅज्युएट मुलांच्या एकत्र कंबाईन एक्झाम 10वी लेवलची वेगळी, 12वी लेवलची वेगळी, ग्रॅज्युएट लेवलची वेगळी अशी एक देश एक परीक्षा घेणार आहोत असं म्हणता म्हणता माझे केस पांढरे झाले, आता काळे गेलेत. तर हे आपण ऐकत आलेलो आहोत. आपण त्याच्यानंतर बघितलं की त्याच्याशिवाय ही बँक प्रायव्हेट होणार, ती होणार, एवढी मोठी बँक आहे IDBI, अजून त्याला बाहेर सापडत नाही आहे त्या बँकेला. तर ह्या पद्धतीनं माझं म्हणणं काय, तर त्याच्याबद्दल तो इश्यू आहे. ते प्रॉफिट मेकिंग आहे, एवढी मोठी बँक आहे. ह्यांच्या केसमध्ये सध्याला इन्शुरन्सच्या केसमध्ये एक्सेप्ट न्यू इंडिया इन्शुरन्स बाकी सगळं कट टू कट चालू आहे प्रॉफिट वगैरे. तर त्यामुळं अशा केसमध्ये बाहेर सापडणे महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही याल, जॉईन व्हाल, एखाद्या रिटायरमेंट व्हाल, त्याच्यानंतर पण माझ्यासारखा माणूस जो आहे तो म्हातारपणे सुद्धा हीच चर्चा करत बसले असेल की NISLच्या प्रायव्हेटायझेशनबद्दल. असल्या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. यायचं, सिलेक्शन करायचं आणि त्याच्यानंतर पुढं वाटल्यास एखाद्या वेळेस असं होऊ द्या की एक पाठीमागं सिलेक्शन पडून जाईल, नंतर त्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन टाका. पण सिलेक्शनसोबत तुमचा बायोडाटा स्ट्रॉंग करण्याची एक चांगली संधी या निमित्तानं तुमच्याकडे आहे. असं गॅरंटी आणि सिक्युरिटी बॉन्डबद्दल मला थोडीशी भीती वाटते. माझं काय म्हणणं आहे की 1 वर्षाचा पगार त्यांनी दिलेला आहे, पण जर का तुम्ही 4 वर्षाआधी सोडलं तर 100% अमाऊंट भरायची, 3 वर्षाआधी सोडलं तर 75% भरायची, 2 वर्षाआधी सोडलं 50%, 3 वर्षांनंतर सोडलं तर 25% आणि 4 वर्षांनंतर सोडलं तर 0% इतकं तुम्हाला भरायचं आहे. कट ऑफबद्दल मी तुमच्याशी बोललेलं आहे. सर स्पेशलिस्टच्या स्टडीबद्दल, सर मी काय मागच्या काही दिवसापासून IBPSच्या अभ्यासाला लागलो किंवा IBPSच्या अभ्यासाला लागले आणि ते IBPSच्या अभ्यासाला लागल्याच्यानंतर सर माझं ते कॉमर्सकडचं किंवा फायनान्स मला पाठ दिलं आहे, माझा तो IT माझा तो तुम्ही पाहिलं तर बाकी विषयांकडचा कल माझा थोडासा कमी झालेला आहे किंवा मला ते येत नाही, फरक पडत नाही. माझ्या एक पार्ट होता माझ्याकडे, मी तो लिहायचा विसरलो, तो आहे स्पेशलिस्टच्या सब्जेक्टचे कट ऑफ. तेवढा कट ऑफ काढा, जास्तीत जास्त 250 पैकी 50 मार्काचं वेटेज, फक्त 20% वेटेज टेक्निकलला आहे, 80% ॲप्टिट्यूडला आहे. तुम्हाला तुमचे मार्क घेत असताना स्पेशलिस्टमध्ये तुम्हाला जर का तुम्ही तुमच्या त्या विषयाचा कट ऑफ क्लिअर केला, तुमच्या पाठीमागे कोणी लागणार नाही. 2 मिनिट दाखवतो. तुमच्या पाठीमागे जसं 250 मार्काचा आहे, 250 पैकी समजा तुम्ही त्या 50 मार्कापैकी कट ऑफ क्लिअर केला तुमच्या स्पेशलिस्टमध्ये, राहिलेल्या 200 पैकी तुम्हाला एवढे मार्क घ्यायला काय झालेले आहे, 90, 96, 124, 90, 120, 123, 65 तिकडून घेऊन टाका. त्यामुळं तुम्ही स्पेशलिस्टच्या नॉलेजबद्दल तर भिवूच नका. काही लोक हे भिवून पण करतील, मला आता कॉमर्सचं काही येत नाही, मला तर ITचं काही येत नाही, मी कशाला, मी जनरल्समधूनच करतो. नको, स्पेशलिस्टमधूनच केलेलं बरं. हे असं माझं साधारणतः मत आहे. तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करा. तर स्पेशलिस्टबद्दल चालू ठेवा तयारी. कॉमर्सचा तुमचा जो पार्ट आहे तो जो आता महाट्रान्सकोच्या बॅचमध्ये चालू आहे फायनान्सचा, त्याच्यामध्ये मी सरांना ॲडेड, ह्याच्यासाठी काही टॉपिक ॲडेड लागतात कारण की त्याच्यात फायनान्स पोस्ट आहे, अकाउंटन्सीची नाही.
तर ॲडेडवाला जो पार्ट आहे FM वगैरे काही काही विषयाचे नाव आहेत, तर तो वाला पार्ट मी समीर देशमुख सरांना पुढे कंटिन्यू करायला सांगतो. बस एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. फक्त रिपीट करतो की आपले 12 वर्ष झाल्याच्यानंतर 13th इयरमध्ये आपण आहोत. तर तुम्हाला आपल्या ज्याही बॅचमध्ये कोणते इंटरेस्ट असेल, क्वांटच्या, रिझनिंगच्या, इंग्लिशच्या, GAच्या किंवा कंबाईन, ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या संकल्प 247 ॲपवर जे ते मिळतील. त्यासाठीचा कुपन कोड संकल्प 13 हा कोड तुम्हाला 11 जून अर्थात आजपर्यंत वापरायचा आहे. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. अशाच पद्धतीने अभ्यास चालू ठेवा, कारण की पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला नोटिफिकेशनचा एक महापूर दिसणार आहे. खूप खूप धन्यवाद.